बघा, आजचा जो प्रश्न आहे तो आहे एका शंकूची उंची 24 सेंटीमीटर आहे आणि त्याचे घनफळ 1232 घनसेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ किती? आणि याचे चार पर्याय दिले आहेत. 1254 चौरस सेंटीमीटर, 794 चौरस सेंटीमीटर, 528 चौरस सेंटीमीटर आणि 154 चौरस सेंटीमीटर. तर या ठिकाणी ना आपल्याला क्षेत्रफळाचा हा टॉपिक आहे. शंकू शंकू म्हणजे काय? कोन. आता या ठिकाणी आपल्याला दोन फॉर्म्युले फार गरजेचे असणार आहेत. तर आपण ते दोन फॉर्म्युले बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी बघा की आपल्याला विचारलं काय आहे? तर आपल्याला विचारलंय वक्र पृष्ठफळ कोणाचे? शंकूचे. शंकूचे वक्र पृष्ठफळ. शंकू म्हणजे काय? कोन. तर बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे शंकूचे शंकूचे वक्र पृष्ठफळ. तर शंकूच्या वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला आहे पाय आर एल. पाय आर एल. आता या ठिकाणी आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की या ठिकाणी पाय आर एल म्हणजे नेमकं आहे तरी काय. तर या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आपण घेतलेला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊयात. तर बघा पाय तर तुम्हाला माहिती आहे, पायची व्हॅल्यू 22/7 आहे. त्याच्यात तर आर म्हणजे रेडियस आहे. तर बघा हा एक शंकू आहे म्हणजेच कोन. आपल्याला या कोनचा वक्र पृष्ठफळ म्हणजे कर्व सरफेस एरिया शोधायचा आहे. कोणता सरफेस एरिया? कर्व सरफेस एरिया. या शंकूला तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर ही त्याची रेडियस ज्याला आपण आर म्हणतो, दुसरी ही त्याची उंची ज्याला आपण एच म्हणणार आहोत, हाईट, आणि तिसरी म्हणजे एल. एलचा अर्थ तो स्लॅन्टेड. एलचा अर्थ काय? तो स्लॅन्टेड. आता या ठिकाणी आपल्याला पाय आर एल शंकूचे वक्र पृष्ठफळ म्हणजे कर्व सरफेस एरिया आपल्याला शोधायचा आहे. हा पूर्ण जो सरफेस एरिया आहे तो आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. जसं आपण आईस्क्रीम खातो ना, तर आईस्क्रीम खाण्याचा जो कोन असतो त्याचा सरफेस एरिया आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला पाय माहिती आहे, पायची व्हॅल्यू 22/7. त्याच्यानंतर आर आपल्याला या ठिकाणी दिला नाही, तो आपल्याला शोधायचा आहे. आणि आपल्याला एल पण या ठिकाणी दिलेला नाहीये, तो पण आपल्याला काय करायचा आहे? शोधायचा आहे. मग आपल्याला या ठिकाणी आर आणि एल शोधण्यासाठी काय करायचंय ते आपण या ठिकाणी बघूया. तर बघा या ठिकाणी मला उदाहरणामध्ये काय गोष्ट दिलेली? तर मला उदाहरणामध्ये दिलेली त्याची उंची दिली. काय दिली? उंची दिली. आणि ती किती दिली? 24 सेंटीमीटर. तर आपल्याला एच प्राप्त झालेला आहे. एच किती आहे? 24 सेंटीमीटर. आणि आता उदाहरणात काय दिले आपल्याला? त्याचं व्हॅल्यूम दिलंय 1232 घन सेमी. तर त्याचं काय दिलेलं आहे? व्हॅल्यूम दिलंय. घन. घन म्हणजे काय? व्हॅल्यूम. येतं लक्षामध्ये. तर आता या ठिकाणी या कोणचा व्हॅल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. मग शंकूचे घनफळ. शंकूचे घनफळ. तर शंकूचे घनफळचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, या ठिकाणी आपल्याला आर हवाय जो की आपल्याला या ठिकाणून मिळेल. बरोबर. या ठिकाणी उंची आहे परंतु या ठिकाणी एल दिलेला नाही. म्हणजे पुढे आपल्याला आर शोधल्यानंतर परत काय शोधायचं आहे? एल शोधायचं आहे. तर आता बघा शंकूचे घनफळ दिलेले आपल्याला किती दिले? 1232. तो इथं घेतो मी 1232. बरोबर. आणि 1/3 गुणीला पायची किंमत 22/7 आर. आर आपल्याला काढायचा आहे, दिला आहे का? नाही. तर इथं मी काय घेतला? आर स्क्वेअर. आणि मात्र आपल्याला एच दिलेला आहे. एच किती दिलेला आहे? एच दिलाय आपल्याला 24. एच किती दिला आहे? 24 दिलेला आहे. तर बघा या ठिकाणी काय होईल? तर या ठिकाणी ह्या ज्या वरच्या किमतीत, वर कोण कोण आहे? 22 आणि 24, त्या इकडे खाली येतील आणि ज्या खालच्या किमती त्या कुठे जातील? वर जातील. म्हणजे 1232 गुणिले 3 गुणिले 7 बरोबर. आणि भागाकारामध्ये 22 गुणिले 24. हे अंशामध्ये आहे तर ते इकडे छेदात गेले आणि छेदच सांगितले तिकडे अंशात गेले. बरोबर. काय आला इथं? आर स्क्वेअर. आता या ठिकाणी मी 11 ने भाग देतो. बघा 11 1 11, 11 2 22. 11 1 11, उरला 1 घेतला 3 झाला 13. परत 11 1 11, उरला 2 घेतला 2 झाला 22. 11 2 22. आलं लक्षामध्ये? आता पुढे काय होईल बघा, परत मी 2 ने भाग देतो. बे 1 बे, बे 5 10, उरला 1 घेतला 2 झाला 12, बे सक 12. म्हणजे इथं काय मला 56. आता इथं कोण आहे? 24. मी आता 8 ने भाग देतो. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 7 56. परत 3 3 काय झाला? कॅन्सल. म्हणजे 7 7 49. आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली? 49. आता मला सांगा, मला आर स्क्वेअर ची व्हॅल्यू नकोय, मला कशाची व्हॅल्यू हवी आहे? आर ची व्हॅल्यू हवी. मग मी काय केला? मला सांगा बरं, या ठिकाणी 49 कोणाचा वर्ग आहे? 7चा. तर बघा आपल्याला आर मिळाली. तर आर किती आहे या ठिकाणी? 7 सेंटीमीटर. उंची किती आहे? 24 सेंटीमीटर.
तर या ठिकाणी बघा 22/7 गुणिले आर मिळाला 7. आता मला एल शोधायचा. आता एल कसं सापडणार? तर तुम्ही जर इथं व्यवस्थित बघितलं तर इथं पायथागोरसचं प्रमेय लागू होतोय बघा. पायथागोरसचं प्रमेय म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे बघा असा. आलं का लक्षामध्ये? तर ही तुम्हाला उंची भेटली 24 सेंटीमीटर, हा पाया भेटला तुम्हाला 7 सेंटीमीटर. आता तुम्हाला काय शोधायचंय? कर्ण. तर कर्णाचा काय उत्तर कसं काढणार? आपल्याला उंचीचा वर्ग किती आला? 576. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर पायाचा वर्ग किती आला? तो 49. यांची दोघांची बेरीज करायची. 6 आणि 9 15, 5 चल गेला 1, 7 आणि 4 11, 11 आणि 1 1202 चल गेला 1, 5 आणि 1 6, 625. 625 कोणाचा वर्ग आहे सांगा बरं? तर 625 वर्ग आहे 25 चा. याचा अर्थ या कोणाची जी स्लॅन्ट हाईट आहे ती किती आली त्या ठिकाणी? 25 आली. तर मित्रांनो या ठिकाणी एल पण मला भेटला 25. आता इथं बघा 7 7 काय झाला? कॅन्सल. म्हणजे 22 गुणिला काय आला? 25. यांचा गुणाकार करायचा. तर 25 एक 25, 25 जुने 50, 50 घेतला 0. हातच्याला किती गेला मित्रांनो? हातच्याला गेला 5. परत 25 एक 25, 25 जुने 50, 50 आणि 5 किती गेला? 550 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हा जो आपण प्रश्नपत्रिकेमध्ये आपला किती नंबरची प्रश्नपत्रिका होती? तर ही प्रश्नपत्रिका होती आपली 101 नंबरची प्रश्नपत्रिका. त्याच्या 4 पर्याय दिले होते. तर मी त्याच्यात तुम्हाला करेक्शन सांगितलं होतं की सर्वच्या सर्व पर्याय त्या ठिकाणी काय आहेत? चुकलेले आहेत. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय की यामध्ये आपल्याला करेक्शन करायचं होतं. याचं जे ऍक्च्युअल उत्तर होतं ते 550 सेंटीमीटर स्क्वेअर हे त्याचं ऍक्च्युअल उत्तर त्या ठिकाणी होतं. तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नाशिक अकॅडमी नावाने आपले युट्यूब चॅनल आहे. आपली अकॅडमी आहे विवेकानंद करिअर अकॅडमी. नाशिकमध्ये आपली पाथर्डी फाटा संभाजी स्टेडियमच्या समोर आपली अकॅडमी आहे. कुठल्याही कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 99 70 65 03 63 या नंबरला संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच.